नमस्कार मित्र, मी गौतम। आज माझं SBI बँकेमध्ये सारडा कॅपिटल येथील शाखेत काम असल्यामुळे तिथे गेलो होतो। बँक ऑफिसने गेलो होतो कारण बँक बंद झाली होती आणि मागच्या गेटने त्यांनी एंट्री मला दिली होती थोडंसं काम असल्यामुळे। नंतर मी बस स्टँडकडे आलो तर बस स्टँडकडे ॲज युजली गर्दी होतेच, कारण काय आहे तिथे बस वगैरे टर्न करतात तिथे गर्दी होते। नंतर मी आलो रोडे सरांकडे। मित्र, हे जे आहेत हे दीपांकर रोडे सर आहेत। हे रोडे सरांचे चिरंजीव आहेत। हे सगळंच त्यांची मॅनेजमेंट पाहतात, सध्या सगळे त्यांचे युनिट सर पाहतात। नंतर रोडे सरांना बोललो तर समजलं की आता त्यांचा 2 दिवसामध्ये युथ फेस्टिवल आहे, जो 30 आणि 31 ऑगस्ट रामकृष्ण लॉन्स येथे होणार आहे, जो महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी तिथे येणार आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुणांना वाव मिळणार आहे आणि आपल्यालाही बीडकरांना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी पाहण्यासाठी या, कारण खूप मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे सरांनी आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे कलाकारही इथे येणार आहेत आणि समारोपासाठी एक आर्टिस्ट येणार आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी त्यांनी नवीन स्टॉक अवेलेबल केला आहे, तिथेही तुम्ही खरेदी करण्यासाठी नक्की जा। मित्रांनो, नंतर मी तिथून निघालो, पुढे जाण्यासाठी निघालो तर मला एक गोष्ट समजली की मला मोंढ्यामध्ये जायचं होतं। मोंढ्यामध्ये गेल्यानंतर समजलं मला की तिथे सर्व शॉप क्लोज होण्याच्या तयारीला आलते, कारण मोंढा फार लवकर बंद होतो। मित्रांनो, इथं मोंढ्यामध्ये फार छोटा व्यापारी ते मोठा व्यापारी असतो। इथं प्रत्येक गोष्ट म्हणजे 100 रुपयापासून तर करोड रुपयापर्यंत टर्नओव्हर होऊन जातो। मित्रांनो, कारण प्रवास कठीण आहे म्हणून थांबू नका। कदाचित तुमचे ध्येय अगदी तुमच्या पुढच्या वळणावर असेल, इथं गेल्यानंतर समजतं। इथं तुम्ही पाहिलं तर प्रत्येक व्यापारी हा फार कष्ट आणि प्रामाणिकपणे काम करत असतो, कारण मोंढ्यामध्ये दुर्डी विकण्यापासून किंवा डाल विकण्यापासून ते मोठ्यात मोठा व्यापारी तिथं असतो। मित्रांनो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळते। नंतर आल्यानंतर माझे मित्र जिजामाता चौकामध्ये आलो होतो मी, तर जिजामाता चौकात माझे मित्र अशोक फसले यांचा भाजीचा स्टॉल आहे। मित्रांनो, हे एवढं कष्टाने आणि प्रामाणिकपणे काम करतात की जवळपास त्यांची शिस्त पाहिली ना तर खरंच कौतुक करण्याची गोष्ट आहे, कारण आज स्वतःला शिस्त लावा, जेणेकरून उद्या स्वतःवरच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही। यांच्याकडनं एक गोष्ट समजली, कारण तुम्ही पहा, सकाळी 5 ला ते उठतात, भाजी मार्केटमधून खरेदी करतात, त्यांच्या स्टॉलवरती आणतात आणि रात्री 9 ते 10 पर्यंत ते भाजी विकतात। यांच्या कष्टाची खरंच प्रत्येकाला जाणीव असायला पाहिजे। यांच्याकडे चांगली मी भाजी खरेदी करतो, तुम्ही नक्कीच खरेदी करा, कारण फार फ्रेश आणि क्लीन आणि स्वच्छ भाजी असते यांच्याकडे आणि चांगल्या पद्धतीने ते रेटही देतात। हा भाजी स्टॉल जिजामाता चौकीत आहे। मित्रांनो, आजचा जर ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा। धन्यवाद।